सो हे गाईज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग अँड गुड आफ्टरनून. तर मी आणि बाबा निघालो होतो गावी, कारण आमचं काम पण तसंच होतं. सहसा आम्ही मे महिन्यात गावी येत नाही, पण तसं रिझनच होतं आमचं गावी येण्याचं. तर मी आणि बाबा निघालो, गाडी ठेवली आणि त्यानंतर आम्ही दोघंही निघालो. पनवेलला पोहोचलो. पनवेलला तिकीट काउंटरच्या इथे गर्दी बघताना आम्हाला असं वाटलं की बाप रे बाप, आज गाडीला खूपच गर्दी असणार आहे, आम्हाला बसायला पण जागा भेटणार नाही. पण देवाच्या कृपेने असं झालं नाही, आम्हाला खूप छान बसायला जागा भेटली आणि आम्ही मस्त गाडीतून झोपून आलेलो आहे. असं म्हणतात मे महिन्यात कोकणात गावी येणाऱ्या माणसाला आहे ना अजिबात जागा भेटत नाही, ते पण विदाऊट रिझर्वेशन. तर आम्ही ज्या डब्यात बसलो होतो ना, त्या डब्यात एक गोडसा कुत्रा चढला होता पेंडला. तो त्याच्या सेकंड स्टेशनलाच उतरला आणि आम्ही नंतर रत्नागिरीला पोहोचलो. मी मध्ये काहीच क्लिप घेतलेला नाहीत, कारण माझ्या झोपच झालेली नाही. मी रात्रभर झोपलेलीच नाही. माझे डोळे बघून तुम्हाला समजलंच असेल की माझी अजिबात झोप नाही झालेली आहे. तर आम्ही असा विचार केला की एसटीने जायचं, पण बाबांचे फ्रेंड आले होते, तर ते म्हणाले की माझ्याबरोबरच चल. सो आम्ही घरी यायला निघालो आणि घरी पोहोचलो. आता मी घरी आल्यानंतर काय काय करते हे तुम्ही नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये बघा. बाय.